अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। गुन्हा क्रमांक 22/2022 कलम 121A 154A आणि 120B 109 भदवी आणि 113B ऑफ UPI एक्ट के काला चौकी पुलिस स्टेशन में गुना रजिस्टर हुआ, जिसमें परभनी के 4 आरोपी और नांदेड़ के 1 आरोपी को पुलिस ने अपने ताबे में लिया और CGM साहब के सामने रिमांड PCR के लिए हाजिर किया। सरकारी वकील और मेरी आर्गुमेंट होने के बाद कोर्ट ने 30 तारीख तक ये 5 लोगों को रिमांड में लिया है, PCR दिया है। गुन्हा क्रमांक 22मध्ये नांदेडहून 1 आरोपी आणि परभणीहून 4 आरोपीला काला घोडा पोलीस स्टेशन मुंबई यांनी UPA अंतर्गत अरेस्ट केलं होतं आणि मान्यवर CGM साहेबांसमोर त्यांना हाजीर करण्यात आलं आणि सरकारी वकील आणि माझी आर्ग्युमेंट ऐकून CGM साहेबांनी 30 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। ग्राउंड काय होते NIA चे किंवा ATS चे आरोपींबद्दल ग्राउंड काय समोर ठेवले? पोलिसाचा असा आरोप होता की हे 2 धर्मामध्ये थेट निर्माण करतात आणि जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे कायदे आहे त्याचा त्यांनी वेळोवेळी विरोध केलं आणि भविष्यात यांच्याकडून समाजामध्ये तेढ होऊ शकते, तेढ निर्माण होऊ शकते, म्हणून या केसमध्ये पोलिसांनी त्याला गुंतवलं। पोलीस कोठडीसाठी काही पुरावे सादर करू शकली का यंत्रणा? ATSनं आजच्या तारखेला यांच्या विरोधात कुठलाही पुरावा सादर केला नाही आहे आणि बाकी तपासाचा भाग आहे, पुढे काय ते पुढे होईल। आपण काय मागणी ठेवली समोर कोर्टासमोर? आमचं म्हणणं होतं की कोणताही कायदा असू द्या, काही आंदोलन असू द्या, हे करणं कॉन्स्टिट्यूशनल आणि कायदेशीर अधिकार आहे आणि असं जर केलं असेल तर कुठल्याही प्रकारचा UPA खाली गुन्हा होत नाही आहे आणि हे जे लोक आहेत ते सर्वसाधारण लोक आहे, यांचा UDIचा काही संबंध नाही आहे। जे संस्था आहे आणि ते संस्थाला सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं बॅन केलेलं नाही आहे। यांच्या विरोधात टेररचे काय आरोप नव्हते, देशाच्या विरोधात यांनी काय केलं असं कुठेही उल्लेख केलेला नाही आहे। कलम 121A आणि 154A 153A आणि 120B आणि 109 हे भदवीचे कलम लावले होते आणि 13B UAP ॲक्ट लावलं होतं। ट्रान्झिट रिमांडवर यांना मुंबई किंवा दिल्ली नेणार जाणार आहे का नांदेडच्या जेलमध्ये ठेवणार? नाही, ते आता या कोर्टाला सक्षम न्यायालय आहे, सक्षम न्यायालयाला पूर्ण PCR द्यायचा अधिकार आहे आणि PCR दिलेला आहे, ट्रान्झिट रिमांड दिलेला नाही आहे आणि 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आरोपींच्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज दाखवल्या? आरोपी आता तर पोलिसांकडे कुठलाही पुरावा नाही आहे की हे UDIचे मेंबर आहे म्हणून आणि ते तपासाचा भाग आहे, तपासामध्ये पुढे येईल ते। हमेला ख़वातीन और औरतों के दिगर अमराज बांझपन के इलाज के लिए फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए बेहतरीन आलात की सहूलत में नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और ज़चगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम चावलवाला कॉम्प्लेक्स SBI बैंक के ऊपर देगलू नाका नांदेड़। हमारे यहाँ फर्नीचर पलंग सिंगारदान सोफा सेट अलमारी डाइनिंग टेबल कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टिकरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।